तर आम्ही चाललोय महाबळेश्वरला. मी, सागर, जय. रॅन्डम प्लॅन नाही आमचा, म्हणजे आधीपासून 1-2-3-4 हफ्त्यापासून आमचा हा प्लॅन चालू होता. पण हां, तर 3-4 हफ्त्यापासून आमचा हा प्लॅन चालू होता, पण आम्ही हॉटेल बुकिंग केलीच नाही. आणि आज आम्ही हॉटेल बुकिंग केली आहे. तर आता आम्ही डायरेक्ट महाबळेश्वरला चाललो आहे. आता रात्रीचं ट्रॅव्हल थोडं अवॉइड करायचं म्हणून आम्ही पुण्याला थांबणार आहे. मग पुण्यावरून दुसऱ्या दिवशी सकाळी निघून, म्हणजे उद्या सकाळी निघून महाबळेश्वर. बघू आता पुढे काय सांग. फोन कर रहा था. चल, क्या क्या लाया? ये उसका का सामान. तू ये बैग खतरनाक लिया रे जय, बैग खतरनाक लिया अभी. तो यही 1800 का बैग. पावर मेरा ये देख, मैं कैसा लेके आया देख, सब आधा आधा सामान लेके आया. मेरे सब इसमें बैग दिखा मेरा. हाँ देख बाबा, दिखा बैग घेतले. कितने का बैग लिया रे? वो पता नहीं की जरूरत नहीं, सिर्फ लिया. यही 1800 का बैग. माझी बाईक दाखवतो तुम्हाला, माझी बाईक. अरे कसम, इंडिकेटर देखा कि नहीं? देखा रे. मत निकालना, रहने देना थोड़ा टाइम. अरे 3-4 दिन धूल लग जाएगा, रहने देना. आके निकालता. अरे नहीं तो बोल रहा, ज्यादा बड़ा नहीं करेगा. बड़ा वाले. खामोश रह के मतलब नहीं है, सच्चाई बताना हक है अपना. शब्द, वर्ड. हाँ, वतन को जान दे के, वचन को मान दे के, वजन पे ध्यान दे के शुरू करूं. मेरा भाई ये, मेरा भाई वो, मेरा भाई सब, इधर ध्यान दो. अमानत में खयानत, अपराध भयानक, आपस में नफरत लानत खत्म करो. मेरा भाई ये, मेरा भाई वो, मेरा भाई सब, अमल करो. अच्छे ने काम खोलो, ब्रेक जाम, मेहनत थोड़ी और जतन करो. मेरा भाई ये, मेरा भाई वो. अरे लौड़े जरा आराम से बंद करना. एसटी है क्या वो? सॉरी भोसड़ी का. हाँ तो पण त्याचा बैठ लौड़े आगे बैठने का. अभी आधा जर्नी बैठेंगे. ये आधा भोसड़ी के बैठ पूरा, मेरे को कुछ नहीं. हाँ चलेगा, आधा बैठते. थोड़ी टाइम में मेरे को जब भी नींद आएगा पीछे जाके सोने को बैठने वाला. पीछे नहीं तो तेरे को झाट में सोने नहीं देगा. तू अभी पहले पीछे आ, तो मैं आगे आता है, तू बाद में आ गया तो मेरे को नींद आएगा बाद में. तो मैं आगे है तो तू नहीं सो पाएगा ना, इसलिए. क्यों? मैं आगे बैठ के सोता है ना फिर. नहीं तेरी गाड़ मारा था. पुढे बसून काय झोपतो? नहीं सोएगा रे. आगे सोने का ही नहीं लौटे, ड्राइवर को भी नींद आता है. मालूम है ड्राइवर. अरे मतलब बघितला, ड्राइवर माझा ड्राइवर भोसडी के. रे राहुला झालं. ये ले काढ ले. नहीं रहने दे मेरे पास. नहीं काय को तेरे पास रख इसमें. खर्चे नहीं रख वॉलेट में रख. खर्चा करने के लिए लगेगा लौड़े. तू वॉलेट में रखना, पर चूतिया ऐसा क्या बाहर क्या रख रहा है कार्ड? खर्चा करने के लिए निकालना वॉलेट से वापस. तू वॉलेट ये रख. उधर 1200 रुपये का दक्षिणा देके रिटर्न. अरे सागर भेजू, 10 वाजले. 10 मी बोलते तुम्ही लोकांनी एवढा लवकर आले ना, थोडं लेट निघाला. 8:30 बजे निकलने का था. 8:30 बोला था. मैं भी घर पे बैठा था, टाइम पे आया भी था. मैं फिर भी 8:30 पौने 9 बजे तक 8 टाकू. नहीं चूते सागर जाना अभी जाना. चूते बैग वैग सब है मेरे पास. तो लेके आने को क्या है तेरे को? पीछे जाना, पीछे अरे रहा ना, लेके आना. बहुत जगह है, बैग रखना. तो तेरे को लेके आने को क्या प्रॉब्लम है क्या? मेरे को बता. तर आता 9:44 झालेत आणि आम्हाला निघायचं होतं 8:30 वाजता. खूप लवकर निघालो आम्ही. आणि ठीक आहे, आता मग आधी पुण्याला पोहोचू. इधर अभी तू ही बता क्या ले. अच्छा मिलता है झिंगर ना. आधी मील पाहिजे की मील पॉपकॉर्न. चिकन पॉपकॉर्न लेते वो, एक ही कंबाइन लेते ना, और मील लेते. चिकन पॉपकॉर्न बड़ा वाले सुन तो से पेरी पेरी वाला डब्बा लेते हैं. पेरी पेरी तीखा. तीखा क्या तीखा भोसडी के. वो तिखट असणार. तिखा रहेगा. नहीं स्मोकी लेग पीस लेते. अपन 10 चौकोलावा केक लेते हैं. राम सबसे अच्छा वाला बर्गर कौन सा इसमें आता है? जिंगर ही सब. मैं तो सबसे जिंगर ना, तो जिंगर का मील लेते हैं और एक चिकन पॉपकॉर्न बना रहा है इज्जत में. और थम्स अप कौन पप्पा लेगा? तो मील में आएगा ना. ये आएगा क्या?
मिल में सबच बर्गर प्राइस हाँ ठीक है. हा एक नाही आहे मिल. 3 सिंगल बर्गर कर, ठीक आहे. एक चिकन पॉपकॉर्न कर हॉट अँड क्रिस्पी वाला. हाँ चिकन पॉपकॉर्न लार्ज कर. आणि 3 कोक विदाउट आईस. हाँ विदाउट आईस, ठीक है. अजून काय फ्राइज नाही दे बोलतो ना. मैं बोल रहा मैगडी में से जाके फ्राइज लेके. हाँ हाँ ठीक है बोलते आपण फ्राईज मॅगडी मधून घेऊ. तुम्ही करता का. आम्ही इथून देतो तुम्ही मॅगडीला. प्राइस तुम्ही तिथून नाही घेऊन येता का. किती झाले आता. 3 पेप्सी 3 बर्गर आणि एक ग्लास पॉपकॉर्न. 8,000. 1073. 1073. गेम आहे. गेम काय गेम फालतू गेली. सांगील गेस करा मी. झालं 1073. लगेच लिहून ठेवतो का. गुड लिख के रख. मेरा नाम लिख सकते बाजू में. खुद का नाम लिखेगा वो लिखे मांगते रहेगा. डिनर टाइम. डिनर कसं वाटतंय. एक नंबर. काय एक नंबर काय वाटतं. क्यों तो बियर भाई से बोला विचारतो ना आप कैसे हो. ठीक हो. क्यों ठीक हो बोलते. क्यों ठीक. बैग देना मेरे को. ठंडी लग रहा है. ठंडी गुजरात कैसा लगा है रे गाड़ी. आईच्या गावात. आगे लोग खतरनाक सोसाइटी है. बन रहा लगता है. हट तेरी माँ का लोड़े और बाजू. यस यस. भैया ये ऐसी बराबर है. पुणे ट्रिप इज ओव्हर आणि आता आम्ही डायरेक्ट निघणार आहे महाबळेश्वरला. आता इथून पब्लिक निघाली आपल्या आकाश गेला लोणावला. आम्ही चाललो आहे महाबळेश्वर. बघू एवढी मोठी सोसायटी आहे भेंच. इकडून चालू होते रे मा कसम तिकडेपर्यंत. हो हो हो. चष्मे का एक सीन है कि आग बंदी किया ना तो भी. मला चष्मा मी शोधत होतो. मला दिसत नाही. पण तू तुझा चष्मा का आणत नाही ट्रिपला.
स्वतःचा चष्मा आणा. चष्मा नाही का एवढा ग्लेअरचा चष्मा तुझं काय आणलंय? हा माझाच तर आहे. ए राहुल काय बघतो ती करतोय? माझा तर चष्मा ना मैं चला तो ठीक आहे ठीक आहे इट्स ओके. दे राहुल मैं उधर तक तुझा नाही आणला तू बोल तरी ना आणला. नाही आणला मी माझा दे. मग कशाला मागतोय माझ्याकडून स्वतःचा चष्मा आणायचा ना. अरे आई क्या हुआ चला रे लेट्स गो. चलो चेंज राईट चेंज. रस्ता माहिती आहे ना. ए शाठा मला नाही माहिती रस्ता लवला तू थांब. ए गुजर ना आगे जा रे. सर्वेश बंद आहे दुकान. हे बघ आणि सवली काय दुकान आहे. भिड आहेत ते लोक. दाखवू का दुकान दाखवू का. दाखवू नाही शकत नाही दुकान. हेच आहे थोडं सरळ ते थांबलं. तर आता आम्ही फायनली महाबळेश्वरला पोचलो आहे. मी हाय थंडी नॉर्मल आहे एवढी काय हे नाही. आम्ही चेक इन केलं आहे. एक रॉयल ऑर्बिट म्हणून एक हॉटेल आहे तिकडे आणि तो व्ह्यू पॉवर आहे यार. खूप पॉवर व्ह्यू आहे खूप. म्हणजे आम्ही व्हॅली व्ह्यूसाठीच हे वालं बुक केलेलं. हे 3rd फ्लोअर आहे. नाईस नाईस. नाही रे असं थोडी. तुला बोललो ना सागर. तर ना काल आम्हाला खूप लेट झालेला इकडे महाबळेश्वरला येता येता आणि आमचा कालचा पूर्ण दिवस ट्रॅव्हल आणि रेस्ट करण्यामध्येच गेला आहे. तर आज आमच्याकडे एक दिवस आहे फक्त. जेवढं एक्सप्लोअर करू शकतो महाबळेश्वर तेवढं करायचं आहे. 10 वाजेपर्यंत नाश्ता आहे आणि 9:45 झालेत. महाबळेश्वर डे 1 चालू करूया. डे 2 सॉरी चालू करूया आपण. चला. असं थोडंफार गेम्स वगैरे पण आहे तिकडे. कॅरम चेस फुटबॉल सोली आहे का लुडो. डन विथ नाश्ता. आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो.
एकच दिवस आहे यार, महाबळेश्वरला 2 दिवस पाहिजे माहिती का प्रॉपर, म्हणजे आमच्याकडे होते 2 दिवस. हा ए यार सागर चल ना, चल ना. ए देसाई चल ना. चुत्या दिसतं इकडून, सगळं दिसतं. घाबरतील लोक. पहिला मी असं विचार करतोय की सिडनी पॉईंट, मग त्याच्यानंतर टेबल पॉईंट, मग टेबल पॉईंट नंतर तापोला म्हणून एक स्पॉट आहे, काय ती मिनी काश्मीर बोलतात त्याला. जास्त झालं जरा, एक कॉर्नर खूप कॉर्नरला लावली आहे. उतरने पे आए तो नीचे भी उतर सकते. नीचे काय का उतरने का मत नीचे मत. खूप ऐसा आ रहा है ना, अपन इसके नीचे इधर रुकेंगे तो एक नंबर. मत एड़ा है का रे, इधर बोल रहे नीचे में तो डायरेक्ट चला जाएगा किधर लैंड. नहीं यार उतरने के लिए है, बिना चीज का पैराग्लाइडिंग होएगा. नहीं जा सकता आगे, क्यों नहीं जा सकता, कैसे जाएगा. अरे ये रास्ता इधर आने तक के लिए ही है, बस इतना ही आओ उन लोगों कर लिया एक्सप्लोर. हाँ चलो बस हो गया, चल वरती. हाँ चल ना, खाली उतरे ना. कैसे उतरेगा, खाली रास्ताच नाही ना. पार्किंग नाही का पुढे, पार्किंग नाही पुढे, इथेच लावायला लागेल. बना हुआ ये टेस्ट करके खाओ, अश्वगंधा डाल के बनाया हुआ वो गुड़ से. कोल्ड कप नहीं होएगा आपको, पकड़िए ऐसा, मार्केट में मिलता नहीं. होटल फैक्ट्री में खाएंगे 150-200 रुपया, सबके लिए सब. मापड़ों में खाएंगे 350 में, इधर में 50 रुपये में. इनको अलाउड है नहीं, इधर पकड़ने का. सिडनी पॉईंट टचडाऊन. आता बघू, तर वरती तो चालत जायचं आहे सिडनी पॉईंटसाठी. सगळीकडूनच व्ह्यू आहे खतरनाक. काका ती लेक कुठली दिसते? ही आपलं कृष्णा लेक म्हणजे धोंड डॅम, सह्याद्री बोटिंग क्लब. अच्छा तिकडे आहे का? हां, आणि दुसरी लेक आहे तो वेना लेक, ते महाबळेश्वरला, तिथे पण बोटिंग. असे 2 आहेत. वुड बोलला ना तो, वूड आहे ना, वूड. लाकूड. अरे वूड थोडी आहे पागल, गुडचा आईस्क्रीम आहे चुतिया. मला तो वुड बोलला ना, वुड. जयचा आईस्क्रीम आहे. अरे इधर से चल ना काका, इथून आहे ना एंट्री. इकडून जा ना वर, सीड्यांवरला जायचं. तर असा आहे हा सिडनी पॉईंट. आता सिडनी पंचगनी सीन खतम. आता महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे. तिकडे तापोला वगैरे आहे, ते फिरायचं आहे. करायचं आहे सागर, कर ना. ऐक तरी, घेऊया तरी. चार्जेस तरी विचार, चार्जेस तरी विचार. किती येतात? 200 रुपये. करेक्ट लगा तो, अगर आपको करेक्ट लगा तो
अरे मग ते तुझ्यावरती आहे ना, करेक्ट असेल तर सांग. सागर तू फेस रिडिंग केली आहे कधी? फेस आपलं एवढा भारी आहे ना, कोणी रीड नाही करू शकत. 100 रुपये दे मला, मी तुला सांगतो भविष्य तुझं. 100 रुपये? तो कॉम्पिटिटर आहे का? हा मग इथे ठेवून आपण इथे बसूया. आपण इथे बसूया, आपण बोलू 100 पुढे 200, इथे 100 मध्ये होणार. परत येणार नक्की, लक्षात ठेव. परत आलात की 150 होणार. टेलिस्कोप ते काहीतरी कर ऍक्टिव्हिटी. आता ऍक्टिव्हिटी करू ना, काय आता मग व्हॅलिड काय? टेलिस्कोप ऍक्टिव्हिटी आहे. बघायचं किती होतं एकाला? 50 सेकंदमध्ये 100. तू दादा काय काय दाखवणार? पण तुम्हाला शूटिंग झालेलं स्पॉट दाखवणार, प्लस तुम्हाला माहिती देणार 5 गुणी माहिती. तिघात करू ना, 100 मध्ये 3 प्लस सगळी माहिती. 100 मध्ये 3? हा ठीक आहे मग. गुड. तुमच्याकडे गुगल पे आहे ना? म्हणजे हे बघून हा, ते बघून नाही सांगणार रे, आपल्याला दाखवणार रे येडे. आठवतोय का पिक्चर? चरणपूरची दाखवलं. तापोलाला चाललो आहे. तापोला इकडून आहे ऑलमोस्ट अजून अर्धा तास आहे इथून तापोला. बघू आता आम्ही एका जागेवर थांबलो आहे. व्ह्यू पॉवर आहे यार भाई, खतरनाक. सनसेट ऑलमोस्ट सनसेट होतो आहे, त्याच्या आधी आम्हाला तापोलाला पण पोचायचं. शेतात बंदर आहे ना शेतात. कुठल्या तरी मिनिस्टरचं गाव पण आहे, त्याच्यामुळे पण हे जास्त फेमस आहे. मला आता आठवत नाही. हे गाव कोणतं मंत्रीच आहे? त्यांचं गाव आहे ना? कोणाचं? एकनाथ शिंदे. बोललो एकनाथ शिंदेचं गाव आहे. अच्छा, बोलते तुला. मला तेच आठवत नव्हतं कोणाचं आहे. त्यांचं कुठे एक्झॅक्टली? मला आठवत नव्हतं हे कोणाचं, कुठल्या तरी मिनिस्टरचं गाव आहे. तर ते दादाला विचारलं तर ते बोलले की एकनाथ शिंदेचं गाव आहे. म्हणून हे थोडं अजून फेमस पण झालं आहे आता. सही आहे. पण आता इकडून आम्हाला पंचगणीला जायचं आहे. पंचगणी इकडून भाई 2 तास आहे इकडून पंचगणी. आणि आमचा स्टे आता पंचगणीला आहे परत. ते उलटं ट्रॅव्हल पण आहे. ठीक आहे, आता बघू. आज 1-2 स्पॉट झालेत आणि आता उद्या निघायचा प्लॅन आहे. बॅटरी पण आहे आता 15% आहे बॅटरी माझी. बघू. नाही आहे भाई, टी शर्टमध्ये फिरतो महाबलेश्वर. मला असं वाटलं तर खूप थंडी असेल, पण थंडी नाही आहे. एका टी शर्टवरती फिरतो आहे. ठीक आहे, चलो. सकाळी आपण किती वाजता निघालो? सकाळी किती वाजता निघालो? 11.
सकाळी 10:30-11 वाजता निघालो आहे आणि आम्ही बरोबर 10 वाजता घरी आलो आहे. 11 तास बाहेर. क्या कर रहे जरा चेंज कर पहले. मला महाबळेश्वरला शॉपिंग केली महाबळेश्वरला मार्केटमध्ये. अरे भेंचो ते कोण नीचे से पकडताय रे ये चद्दर. सागर काढ रे त्याच्यातून भेंचो. काढ राहायची काढ भेंचो. तुझी बघ आता आली बघ वरती. ऍक्च्युली बस आता आमचं चेकआउट आहे एक 10-15 मिनिटामध्ये आणि बघू आता आम्ही नाश्ता करून निघणार आहे. पण त्याच्या आधी तर महाबळेश्वरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जागा जी माझ्याकडून मिस होणार होती पण नशीब मला एक मुमेंटला आठवली आहे आणि बघू आम्ही ट्राय करू तिकडे जाण्यासाठी. आधी नाश्ता करायचा आहे, सामान पॅक करायचं आणि मग हॉटेलमधून चेकआउट. चलो. इथे बनवायचं आहे का गोडी? बनायचं आहे की नाही त्यांना कळू दे. हे पागल नाही समजणार. कसं बांधायचं माहिती का? थांब दाखवतो. See you. हॉटेलवाल्यांसाठी एक छोटं सरप्राईज आहे. अरे ले रो. आता आम्ही चेकआउट केलं आहे फायनली. आता जी सगळ्यात इम्पॉर्टंट जागा होती जिथे मला जायचं होतं महाबळेश्वरला ते आता इकडून 15 मिनिटावर आहे. सॉरी. चार्जर वार्जर काय लागणार? घेतलं पाहिजे तर ट्रेन आहे. बडी कम. किती म्युझियमची तिकीट? 100 रुपीज पर पर्सन. बघू कुठली दिली तुला? बाईक आपण घेऊन जायची 300 मध्ये. पल यमाहा 60 सीसी 60 सीसीची बाईक आहे. तर आम्ही आलोय विंटेज बाईकचं म्युझियम बघायला. इकडे खूप पॉवर बाईक्स आहेत म्हणजे असे विंटेजवाले. 2-3 वेळा जेव्हा मी महाबळेश्वरला आधी आलेलो तेव्हा माझ्याकडून मिस झालेलं हे. काल जाताना आम्हाला हे दिसलं तर बोलो नशीब आठवलं की भाई हे पण आहे म्हणून. इकडे बाईकचं इन्व्हेन्शन दाखवलं आहे प्रॉपर. बाईक पहिली कशी होती अशी. देसाई का हो ना. एक करून ह्या तर सगळ्या एकदम जुन्या आहेत ह्या भेंडी. सोबत विदाउट म्हणजे पेडलवर चालवणार गाड्या सगळ्या मोपेड्स म्हणलं जात होतं आणि सगळ्या अंडर 50 सीसी येत होत्या. फर्स्ट वाला रमोना आंध्रामध्ये असेंबल केलं जात होतं. सेकंडली थोडी जमशेदपूर हिंदुस्तान टूर्स अँड डायला मॅन्युफॅक्चर करत होते. हे वाले हिंद मेड इन बॉम्बे आता जे वर्लीमध्ये सायकल बनवतं त्यांनी 1950 पासून अशा मोपेड्स बनवल्या. नंतर सायकल MTM मोपेड तेव्हाच्या मद्रासमधली एक लिमिटेड व्हेकल जिला देसी असं बोललं जात होतं आणि स्टेटसाठी लिमिटेड होते तेव्हा. त्या बाजूचं BS आहे. BS म्हणजे स्मॉल आर्म्स एक ब्रिटिश बाईक आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यांच्या सोल्जरसाठी इम्पोर्ट
हे वाला 1935चं 4 स्ट्रोक होतं. NSU जर्मन मोपेड खास लेडीजसाठी डिझाईन केली जात होती. फ्युल कॅपॅसिटी खूपच कमी असल्यामुळे मागच्या बाजूला हवेचा पंप अटॅच दिला जात होता आणि जी चाकाची ग्रीप होती ती खूप जास्त होती. जर टायर हवेने टाईट असतील तर जास्त पॅडल करायला लागून येण्यासाठी हा एअर पंप अटॅच होता. CD100 आणि त्यांचे 2 नवीन व्हर्जन सिल्क नंतर बजाजने बनवणं स्टार्ट केलं आणि हे वाला हॉबिट कोलियामा 2 सीटर. हे वाला 80s मध्ये गव्हर्नमेंट रूल होता विदाउट लायसन्स विदाउट हेल्मेट कमी सीसीच्या गाड्या चालवायच्या. तेव्हा रॉयल एनफिल्डने मोफा मॅन्युफॅक्चर केलेलं. मोफाला 22 सीसीचं इंजिन 1.5 लिटरचं. ही रॉयल एनफिल्डची आहे. अरे खतरनाक. मॅम हिच्याबद्दल सांगा ना. हा हे वाले विलियर्स एक जर्मनीची कंपनी होती जी इंजिन बनवण्यासाठी फेमस होती. त्यांच्याकडून क्रुसिडर हे इंजिन बनवून घेऊन क्रुसिडर मॅन्युफॅक्चर केलं जे 175 सीसी मध्ये होतं. ह्याच इंजिन मध्ये ऍडिशन टाकून मग मिनी बुलेट बनवली होती. मिनी बुलेट राजदूतच्या कॉम्पिटिशन मध्ये होती. 100 सीसी 200 सीसी. अच्छा. हे वाला रॉयल एनफिल्ड मॅन्युफॅक्चर होतं फॅन्टाबुलस. एक कार स्कूटर होती जी एनफिल्डने 1950 मध्ये फॅन्टाबुलस नावाने मॅन्युफॅक्चर केली. ह्या बाजूला पायामध्ये 2 गिअर, त्या बाजूला ब्रेक, सेल्फच्या लॅम्प बटन. ही पण रॉयल एनफिल्ड ना मॅम. हा हे पण रॉयल एनफिल्ड जुना. झोकी स्लॅबवरून इम्पोर्ट होऊन मैसूर असेंबल होणार आहे मोपेड्स होत्या. या 60 सीसी मध्ये येत होत्या आणि मग नंतर 250 सीसी मध्ये वेगवेगळे व्हर्जन स्टार्ट केले. हे इनोसंटी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग 48 ह्यावाला जो होता हे 150 सीसी वाला लॅम्ब्रेटा होता. त्यात सगळ्यात जास्त फेमस झालेलं येल्लो पण होतं. बॉडीला हेडलाईट घालणारा लॉक हे वाला बॉडी राजदूत बॉडी पिक्चरमध्ये यूज केल्यानंतर खूप जास्त फेमस झालेली गाडी होती. तर हे वाला पीस पोलंडचं आहे. त्याच्यामध्ये त्याचं नाव GTS 175 173 सीसी मध्ये ही गाडी येत होती. या स्कॉट ह्यांना 173 सीसी 173 या स्कॉट भारतामध्ये निर्मित होतं. जे पिक्चरमध्ये वापरलं त्याचं नाव GTS 148 असं. कुठल्या पिक्चर मध्ये? बॉबी ऋषी कपूरचा पिक्चर 1972. हे वाला जे आहे राजदूतचं स्कूटर 1960 मध्ये राजहंसाच्या नावाने मॅन्युफॅक्चर करण्यात आलं होतं. हे हायवे कॅरी करू शकत होते आणि कोणत्याही रोडवरून चालू शकत होत्या. म्हणजे खराब रोडवरून पण त्याच्यामुळे ह्यांना म्हणजे जास्त करून फार्मर वापरत होते. हे वाला विलियर्स सेकंड वर्ल्ड वॉरसाठी एक जेम्स कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेली गाडी होती. जी रेड कलर दिलाय कारण की पोस्टमॅनचं काम करते. लाल कलर लांबून दिसतो म्हणजे गाडीवर अटॅक होत नाही. 2 सायलेन्सर एक ओरिजिनल एक डम्मी जेणेकरून मागोपर्यंत बॅलन्स करून फायर करता येईल आणि विदाउट स्पीडोमीटर सोल्जर उचलून कॅरी करू शकतील. तुमच्यासाठी लाईट वेट पण आहे. हे वाला मॅचलेस 1939 to 59 मॅन्युफॅक्चरिंग हेवी असल्यामुळे 2 स्टँड. गाडी रेग्युलर यूज नसल्यामुळे पण 2 स्टँड होते आणि गाडी 349 सीसी मध्ये 4 स्ट्रोक आहे. कॅल्विनेटर द इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे अवंती DC अवंती 4 व्हीलर डिझाईन करतात. ह्यांनी राजस्थानमध्ये बनवलं होतं अरवली पर्वतावर. त्यांचेच ऑटोगेअरवाले मोपेड्स आहेत ज्यांचे स्पीड वाढल्यानंतर आपोआप गिअर चेंज होत होते आणि छोट्याच्या आहेत अवंतीच्या स्पोर्ट्स बाईक. ह्या बाजूचे सायकलवाले बजाजने मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं. तर हे मला 1975 to 2000 यांनी 70+ मॉडेल बनवले. ज्याच्यामध्ये बजाज 150 हे या बजाजमध्ये फेमस होतं. तर मग बजाजमध्ये मेजर बजाज मध्ये मेजर मॉडेल बनवले आणि मला असेंबली त्याची डिझाईन इनोसंटी कंपनी. काय कलेक्शन आहे यार, काय कलेक्शन आहे भाई बाईकचा यार. सगळ्या विंटेज बाईक्स आहेत आणि सगळ्या मोस्टली वर्किंग कंडिशन्समध्ये आहेत बाईक. म्हणजे कुठल्या वर्किंग नाही आहेत पण मोस्टली सगळे आहेत वर्किंगमध्ये. म्हणजे ज्यांचे पार्ट नाही भेटत ते नाही आहे. आणि इकडे पोस्टर पण आहेत भाई सगळे जुने ज्या टायमाला ते बाईक लॉन्च झालेले आणि त्या टायमाला जे लोक यूज करत होते ॲडव्हर्टायझिंगसाठी ते वाले पोस्टर आहेत. BSA रॉयल एनफिल्ड भाई. रॉयल एनफिल्डचे तर भाई मिनी बुलेट पण आहे. हे बघा मिनी बुलेट म्हणजे ज्याला बाईक्स आवडतात ना त्यांनी इकडे आलं पाहिजे. बस मस्ट विजिट स्पॉट. 100 रुपये एंट्री आहे भाई. 100 रुपये एंट्री आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पण दिली जाते. असं नाही की फक्त बघून तुम्ही निघू शकता. आणि त्या मॅमला काय नॉलेज आहे यार, काय नॉलेज आहे. एक बाईकबद्दल डिटेलमध्ये माहिती आहे. 350 बाईक्स आहेत. 350 बाईकपेक्षा जास्त बाईक आहे त्यांच्याकडे. आणि हे लोक आता समोरच ना ट्रॅक बनवत आहेत. त्या ट्रॅकमध्ये ज्या गाडी वर्किंग म्हणजे जे बाईक्स वर्किंग आहेत ना ते बाईकचे स्पिन्स मारतील. म्हणजे दाखवतील की बाबा हे अशा चालतात, त्यांचा हा आवाज आहे, यांचा असं आहे. इकडून आम्ही निघतो आहे आणि इकडून आम्ही जाणार आहे मॅप्रो नंतर डायरेक्ट घरी.
तर हा ब्लॉग तुम्हाला चुकीने पण आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय. काय बाईक आहे यार, फेवरेट.